नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्रसार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घरामध्ये सुख समृद्धी यावी, आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा चिरंतन वास राहावा यासाठी काय करावे, तसेच दिवाळी आधीच कोणत्या गोष्टी घराबाहेर काढाव्यात की ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येईल, याबद्दल माहिती घेणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. रोज सकाळी अंघोळीनंतर तर आपण सर्वच जण देवपूजा करतो, स्वामींची नित्यसेवा करतो. पण त्याआधी रोज सकाळी उठल्याबरोबर घरामध्ये स्वामींचा मंत्रजाप किंवा तारक मंत्र मोबाईलवर लावावा. नुसतं ऐकल्याने सुद्धा माणसाचं मन आणि घर आनंदित होऊन जातं. दिवसभर सकारात्मकता घरात येत राहते. त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जे ऑफिसला जाणारे असतील, शाळेत जाणारी मुलं असतील, त्यांच्याही कानावर हे शब्द पडतात आणि यामुळे त्यांचाही दिवस चांगला आणि शुभ जातो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घरासमोरील तुळस कधीच सुकलेली नसावी. तिची पानं नेहमी हिरवी असावीत. घरासमोरील तुळस जेवढी टवटवीत आणि सुंदर दिसेल, तेवढंच तुमचं घरही आणि घरातील वातावरणही शुद्ध सुंदर राहतं. दारातील तुळस प्रत्येक वाईट गोष्टींपासून घराचं रक्षण करते, त्यामुळे आपणही तिला जपलं पाहिजे. त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये रोज पोळ्या किंवा चपात्या बनवल्या की त्या चपातीच्या गरम डब्यामध्ये किंवा कुठल्याही डब्यामध्ये, भांड्यामध्ये ठेवतो. तर ज्या डब्यामध्ये आपण रोज चपात्या ठेवतो, हा डबा रात्री झोपताना कधीच पूर्णपणे रिकामा ठेवू नये. अर्धी, चतकोर किंवा एक तुकडा का होईना, पण त्या डब्यामध्ये रोज ठेवला जावा. कारण असं म्हणतात की समजा लक्ष्मी माता रात्रीची आपल्या घरामध्ये आली आणि आपल्याला म्हणाली की मला खूप भूक लागली आहे, तर तिला देण्यासाठी तेवढं का होईना पण रोज डब्यात असावं. त्यानंतर घरातील बाथरूममधील बादली कधीच रिकामी ठेवू नये. कायम पाण्याने भरलेली असावी, यामुळे घराला बरकत येते. त्याचप्रमाणे घरातील कुठलाही पाण्याचा नळ हा गळका नसावा, त्यामुळे पैशालाही गळती लागते. तुमच्याही घरातील नळातून कायम पाणी टपकत असेल तर तो आजच नीट करून घ्या. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतात की त्या कधीही संपू देऊ नये. संपायच्या आतच आपण आणून ठेवाव्यात. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे मीठ. मीठ कधीच पूर्णपणे संपू देऊ नका आणि संपलं तरी शेजारून मागून आणू नये, दुकानातूनच आणावं. त्याचप्रमाणे घरातील पीठ, तांदूळ, साखर या 4 गोष्टी आपल्या घरामध्ये कायम शिल्लक राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर बऱ्याच जणांच्या घराला माळा असतो, त्यावर खूप सामानही तसंच पडून असतं. बरेच दिवस सामान एकाच जागी पडून राहिल्याने राहू केतूचा वास त्यामध्ये होऊ लागतो. पर्यायाने आपल्या घरावरही याचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे दिवाळी आधीच माळ्यावरील सामान काढून न लागणाऱ्या गोष्टी टाकून द्या आणि लागणाऱ्या गोष्टींवरील धूळ झटकून स्वच्छ करून सामान व्यवस्थितपणे लावून द्या. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर जुने पण चांगले कपडे असतील, वर्षानुवर्षे ते तसेच पडून असतील, घरामध्ये कुणालाच ते येत नसतील, तर ते कपडे दान करून टाकावेत किंवा एखाद्या गरीबाला द्यावेत. एखाद्या गरजू व्यक्तीलाही जुने कपडे देताना फाटलेले देऊ नये. ते एकतर शिवून द्यावेत किंवा फाटलेले टाकून तरी द्यावेत. त्यानंतर तुमच्या घरामध्ये खराब झालेले पदार्थ, भाज्या कधीही ठेवू नये. याचा घरात येणारा खराब वास सगळ्या घराचं वातावरण खराब करत असतो. यामध्ये उन्हाळ्यात केले जाणारे पदार्थ असतील, लोणचं असेल, ते खराब तर झालं नाही ना, एकदा चेक करून घ्यावं आणि खराब झालं असेल तर ते लगेचच टाकून द्यावं. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर जुनं फर्निचर असेल, खराब झालेलं तुटलेलं असेल तर रिपेअर करून घ्या किंवा नीट होण्यासारखं नसेल तर टाकून द्या. अशा या खराब झालेल्या आणि तुटलेल्या फर्निचरमधूनही खूप नकारात्मकता घरात येत असते. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या किचनमध्ये जर तुटलेली भांडी, चिरा पडलेले ग्लास, पातेली, बशा असतील, फुटलेले किंवा तुकडा पडलेले कप असतील, हे सर्व आजच घराबाहेर काढा, टाकून द्या किंवा मोडीत काढा. अशी भांडी कधीच घरात ठेवू नये. तुम्ही कितीही देवाची पूजा केली, सेवा केली, तरी अशी भांडी घरात असतील तर त्याचा काहीही उपयोग होत नाही.
घर छोटं असलं तरी चालेल, पण किचनमध्ये आणि घरातील सामान हे सुटसुटीत असावं. अडगळीचं सामान घरामध्ये कधीच ठेवू नये. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुटलेल्या, खराब झालेल्या चपला, बूट असतील तर आजच घराबाहेर काढा. कारण आपण वापर करत नसलेल्या चपला, बूट यामुळे दरिद्रता येते. तुम्ही तुटलेली चप्पल परत वापरणार असाल तर ती शिवून आणावी किंवा शिवून कुणाला तरी देऊन टाकावी. अशा गोष्टी घराच्या आतमध्ये तर अजिबातच ठेवू नका. लक्ष्मी तुमच्या घरात कधीच येणार नाही. चपलांची जागा ही नेहमी मुख्य दरवाजाच्या बाहेर करावी. त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाचा करकर असा आवाज येत असेल तर लवकरात लवकर आवाज बंद करून घ्यावा. यामुळेही सर्वात जास्त निगेटिव्हिटी घरात येत असते. या मुख्य दरवाजातूनच लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येणार आहे आणि लक्ष्मी मातेला असा आवाज अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुमच्याही घरातील दरवाजाचा असा आवाज येत असेल तर तो आजच बंद करावा. त्यानंतर शेवटची पण खूपच महत्त्वाची असणारी गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरामध्ये जर खराब झालेल्या देवांच्या मूर्ती असतील, फ्रेम असतील, फोटो असतील तर आजच काढून वाहत्या पाण्यात सोडून द्या. अशा खराब झालेल्या देवांच्या मूर्ती, टाक, फोटो यामुळे घराला दोष लागू शकतो. त्यामुळे अशा गोष्टी देवघरात कधीच ठेवू नका. आजच घराबाहेर काढा. खराब झालेल्या देवतांच्या मूर्तींची संख्या जास्त असेल तर एक एक करून का होईना पण मूर्ती नवीन आणाव्यात. त्याचप्रमाणे देवघर हे नेहमी स्वच्छ असावे तरच लक्ष्मी घरात टिकते. कचरा, धूळ असेल तर तिथे लक्ष्मी कधीच राहत नाही. दर 4 दिवसांनी किंवा वेळेअभावी शक्य नसेल तर दर रविवारी तरी देवघर धुवून पुसून काढावं. त्याचप्रमाणे देवघरातील देवांना रोजच्या रोज आंघोळ घातली जावी. रोज सकाळी किंवा संध्याकाळी धूप दीपाचा सुवास घरामध्ये दरवळत ठेवावा. यामुळे लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होते. तर अशा पद्धतीने या काही सोप्या गोष्टी आहेत की ज्या केल्याने तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि साक्षात लक्ष्मी वास करते. याप्रमाणे तुम्हीही दिवाळी येण्यापूर्वी या सर्व गोष्टी करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे पुढचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.